मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे पटकन होणारी कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन बघणार आहोत। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे साध्याच बाहीचं परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे। उंची 7 इंच आहे, आवडीनुसार ठेवू शकता। घडी 9 इंच आहे, दंडगेर 6 इंच आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन ठेवलेला आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार इथे परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला सर्वात आधी अस्तर जोडून घ्यायचं आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे। अस्तर जोडून झालं। आता इथे आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे। दाबटीप बरोबर आपली इथे अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे। अस्तरचा कपडा आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घेतली। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। अस्तर जोडून झालेला आहे। जेवढा शिल्लक कपडा असेल तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। व्यवस्थित आकारामध्ये कट करून टाकलेला आहे। आता मध्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे आणि एक आपल्याला इथे मध्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। मध्याचं मार्किंग करून झालं, एक लाईन ओढून घ्यायची। म्हणजे काय होतं, आपली डिझाईन ना एकसारखी लागली जाते त्यासाठी। मार्किंग करून झालं। आता इथे डिझाईन बनवण्यासाठी इथे मी काठाच्या पट्टीचा वापर करणार आहे। 7 इंच आणि ह्या सुद्धा बाजूने 7 इंच घेतलेला आहे। बरोबर असा चौकोनी कपडा कट करून घ्यायचा आहे। बरोबर उंचीनुसार इथे कपडा घ्यायचा आहे। बाहीच्या उंचीनुसार ते लक्षात ठेवायचं आहे। थोडासा अर्धा इंचाने जास्त घेतला तरी सुद्धा चालेल। आता त्याच मापाने इथे आपल्याला अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे। अस्तरची अशी मध्यभागी घडी करून घ्यायची आहे। आता ह्याच्यावरती असा पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे। आकार देऊन झालेला आहे। आता दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला इथे सेमच मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता ह्याच्यावरती थोडं थोडं मार्किंग आपलं दिसत आहे, त्याच्यावरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजे काय होईल, आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या दिसून जातील त्यासाठी। आकार देऊन झालेला आहे। आता इथे आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं। वरच्या बाजूला एक पिन लावून घेते आणि ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे। जोडून झालं, पिन काढून घेते। आता थोडंसं अंतर ठेवून अर्धा इंच तरी ठेवा आणि साईडचा कपडा इथे मी कट करून टाकला। थोडे थोडे कट देऊन घ्यायचे, म्हणजे काय होतं, पलटी करायला सोपं जातं, आकार सुद्धा व्यवस्थित येतो त्यासाठी। आता हे मी इथे पलटी करून घेतलं, म्हणजे सुईचं करून घेतलं। कोपरा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। इथे मी पूर्ण कोपरा व्यवस्थित काढून घेतला आणि एकसारखं करून घेतलं। आता इथे आपल्याला एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे सुद्धा शिलाई देऊन झाली, बरोबर व्यवस्थित झालेला आहे। आता इथे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे आहेत। डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी थर्माकोलचे बॉल वापरलेले आहेत, म्हणजे काय होतं, शिलाई करायला सोपं जातं त्यासाठी। आणि असं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे कापडामध्ये। आता इथे मी जेवढा जास्तीचा कपडा आहे थोडंसं अंतर ठेवून कट करून घेतला आणि सर्व पोटली बटन तयार करून घेतले। आता थोडंसं अंतर ठेवा, वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं। आता इथे आपल्याला हे पोटली बटन जोडून घ्यायचे आहेत। आवडी अनुसार अंतरावरती ठेवून सुद्धा जोडू शकता। एकसारखं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल। इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेते। ह्या सुद्धा बाजूला एकसारखं अंतर ठेवून जोडून घ्यायचे आहे पूर्ण दोन्ही सुद्धा बाजूंना। इथे मी दुसऱ्या सुद्धा बाजूला पूर्ण पोटली बटन जोडून झालेले आहेत। आता मध्यावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, इथे सुद्धा आपला मध्य आहे बरोबर असं ठेवून घ्यायचं। मध्यावरती मध्य बरोबर आला पाहिजे, म्हणजे आपली डिझाईन सुद्धा एकसारखी लागली जाते त्यासाठी। आता इथे मध्यावरती एक पिन लावून घेते, म्हणजे कपडा सरकणार नाहीये, जोडून घ्यायला सोपं जातं त्यासाठी। आता एक बाजू सावकाशमध्ये जोडून घ्यायची।
मध्यावरती बरोबर मध्ये आला पाहिजे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने असं जोडून घ्यायचं आहे. आता बाही उलटी करून घ्यायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची. ज्या पद्धतीने आपल्या इथे बाहीचा आकार आहे त्या पद्धतीने, आणि जास्तीचा कपडा कट करून टाकला आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. आता इथे सुंदर अशी मण्यांच्यापासून डिझाईन बनवून घ्यायची आहे, किंवा तुम्ही बटन जोडलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी पूर्ण मणी गोल आकारामध्ये जोडून घेणार आहे. एक जोडून झालेला आहे मध्यभागी बरोबर. आता ह्याच्या कडेने आपल्याला गोल आकारामध्ये सुंदर अशी मण्यांची डिझाईन बनवून घ्यायची आहे. आता हे गोल आकारामध्ये पकडायचं आहे व्यवस्थित असं आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. पॅक करताना गोल आकारामध्येच पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचे मणीसुद्धा पूर्ण पॅक होऊन जातील त्यासाठी. इथे मी पूर्ण गोल आकारामध्ये पॅक करून घेते, म्हणजे आपले मणीसुद्धा पूर्ण पॅक होऊन जातील त्यासाठी. पॅक करून झालं. आता इथे पाठीमागच्या सुद्धा बाजूला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि धागा कट करून घेते. बघू शकता इथे आपली कमी वेळामध्ये सुंदर अशी बाही डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघायची आहे.